नमस्कार फ्रेंड, चारूज लाईफस्टाईल या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी बघणार आहोत साबुदाणा बटाटा चकली. सर्वप्रथम मी इथे 3 छोटे पातेले साबुदाणा घेतलेला आहे. तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही घेऊ शकता. मी साबुदाण्यामध्ये 2दा पाणी टाकून तो व्यवस्थित चोळून धुतलेला आहे. त्यामुळे साबुदाण्याचा चिकटपणा निघून जातो आणि साबुदाणा एकदम व्यवस्थित मोकळा भिजून येतो. हा साबुदाणा मी जास्तीत जास्त 6 ते 7 तास भिजून घेतलेला आहे. साबुदाणा आपला आता स्वच्छ धुवून झालेला आहे. आपण त्यामध्ये आता चांगलं पाणी टाकून ठेवूया. हा साबुदाणा आपण 6 ते 7 तास भिजत ठेवणार आहोत. त्यामुळे पाण्याची क्वांटिटी जरा जास्त ठेवा आणि झाकण ठेवून त्याला आता आपण बाजूला ठेवून देऊया. चला आता पुढील कृती. आता आपण 1.5 किलो बटाटा घेतला आहे. तो स्वच्छ धुवून त्याचे 2 भाग करून घेतलेले आहे. त्यामुळे बटाटा आतूनही लवकर शिजतो. कुकरमध्ये आता आपण 2 तांबे पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 4 ते 5 शिट्टी काढून घेऊया. बटाटा आता आपला व्यवस्थित शिजलेला आहे आणि मी त्याचे सालही काढून घेतलेले आहे. घरात आता जी सर्वात बारीक किसणे असेल त्याने आपण बटाटा किसून घेऊया. बटाट्याचा एकही तुकडा जाऊन देऊ नका, कारण चकली करताना सोऱ्यामध्ये अटकतो, त्यामुळे चकली व्यवस्थित जमत नाही. व्यवस्थित एक तुकडा बटाट्याचा किसून घेऊया. अशा प्रकारे आपण सर्व बटाटे एकदम बारीक किसून घेणार आहोत. बटाटा किसल्यानंतर तो अशा प्रकारे होतो. अशा प्रकारे आपले सर्व बटाटे किसून झालेले आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपले साहित्य आहे: साबुदाणा, उकडलेला बटाटा, जिरे, लाल मिरची, मीठ आणि पापड खार. यामुळे चकली चांगली फुलते. सर्वप्रथम आपण एक छोटं घमिलं घेतलेले आहे. त्यामध्ये आपण उकडलेला साबुदाणा सर्व घेतलेला आहे. साबुदाणा बघा किती मोकळा आणि छान भिजलेला आहे. आता आपण उकडलेला बटाटा मॅश करून घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण जिरे टाकणार आहोत. त्यानंतर आपल्याला चवीनुसार थोडी मिरची जास्त नाही टाकायची, त्यामुळे चकली खाताना ठसका जातो. चवीपुरते मीठ आणि थोडा पापड खार टाकणार आहोत. हे सर्व टाकून हे मिश्रण व्यवस्थित आपण मळून घेणार आहोत.
या मिश्रणाचा आपला व्यवस्थित गोळा बनून झालेला आहे. हा गोळा आता 5 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये थोडं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला एक नॉर्मल उकळी आलेली आहे. त्यानंतर मी पुरणाची चाळणी घेतलेली आहे. त्या चाळणीमध्ये एक सुती कपडा ठेवून त्यावर ते साबुदाणा आणि बटाटा मळलेल्या पिठाचा गोळा वाफवण्यासाठी ठेवलेला आहे. त्यानंतर झाकण ठेवून हे 15 ते 20 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. साबुदाणा ट्रान्सपरंट झाल्यावर कळतं की पिठाला व्यवस्थित वाफ मिळालेली आहे. त्यानंतर आपण कागद अंथरून सोऱ्या घेतलेला आहे. सोऱ्यामध्ये जेवढं ते पीठ बसेल तेवढं टाकून आपण चकली करण्यास सुरुवात करूया. तर अतिशय सोप्या पद्धतीने ही चकली तयार होते. त्याचप्रमाणे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम सोपी जाते चकली तयार करायला. सोऱ्याही एकदम हलका जातो, जड जात नाही पिठाला व्यवस्थित वाफ दिल्यामुळे आणि चकलीही चांगली फुलते. अशाच प्रकारे आपल्या सर्व चकल्या तयार करून झालेल्या आहे. आता ह्या आपण 2 दिवस उन्हात चांगल्या कडक वाळवून घेणार आहोत. हे बघा, आपली चकली व्यवस्थित 2 दिवस उन्हात वाळवून तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला पुढे ही चकली तळून दाखवणार आहे. चकली अतिशय खुसखुशीत होते, वातड लागत नाही.
तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे आणि चकली तळून घ्यायची आहे. ते गॅस बारीक करून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चकली बघा किती फुलते आणि एकदम खुसखुशीत होते. तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी ट्राय करून बघा. थँक्यू.